पारनेरमध्ये राजकीय खळबळ, आमदार काशीनाथ दाते आणि कार्यकर्त्यांविरोधात लेखी तक्रार, रस्ता झाला पण न्याय नाही. आमदार काशीनाथ दाते अडचणीत, फसवणुकीच्या गंभीर आरोपांनी खळबळ, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय खळबळ उडाल्याची घटना समोर आली. संजय शाहू बोरुडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत आमदार काशीनाथ दाते, त्यांचे कार्यकर्ते कैलास लांडे आणि इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारदारांचा दावा आहे की वडिलोपार्जित शेतजमिनीत रस्ता करण्यासाठी नुकसान भरपाई आणि इतर आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात केवळ काही रक्कम देऊन उर्वरित आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत, असा आरोप त्यांनी केलाय. तक्रारीत पुढे असाही दावा करण्यात आलाय की वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाही. तसेच फसवणूक आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास कुटुंबासह टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही तक्रारीत देण्यात आलाय. या तक्रारीमुळे पारनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या आरोपांबाबत आमदार काशीनाथ दाते किंवा संबंधितांचा अधिकृत प्रतिसाद अद्याप समोर आलेला नाही. पोलीस या तक्रारीची दखल घेऊन पुढे काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. नमस्कार सर्वांना. पहिलं तर जय भीम. मी संजीव बोरुडे, राहणार खारेकर जुने, दलित कुटुंबातील असल्याकारणाने गेली जानेवारीपासून माझी व माझ्या कुटुंबाची फसवणूक करण्याचं काम पारनेर विधानसभेचे आमदार श्री काशीनाथ दाते सर व खारेकर जुने येथील त्यांचे कार्यकर्ते कैलास लांडे यांनी माझी गेली जानेवारीच्या अगोदरपासूनची फसवणूक सुरू केली आहे. चोंडी रस्ता मंजुरीकरणापासून तर चोंडी रस्ता पूर्ण होईपर्यंत आम्हाला खोटे आश्वासन देऊन रस्ता पूर्ण करून घेतला. 10 लाख रुपये त्या रस्त्याचे किंमत आहे. सदर आमदारांना मी वारंवार भेटण्याचाही प्रयत्न केला, परंतु आमदार मला कुठेही भेटले नाहीत व मी ज्यांच्या मार्फत काम केलं असे कैलास लांडे यांनाही मी भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला ओढवडीची उत्तर दिले. कायमस्वरूपी मी त्यांना फक्त एकच मागणी केली होती की माझी नुकसान भरपाई द्या. त्यांनी मला दाते सर व कैलास लांडे यांनी मला अशी आश्वासनं दिली होती की माझी शेतजमीन गट क्रमांक 33/2 यामध्ये सरकारी मोजणी करून तुम्हाला हद्द कायम करून देऊ 1977 साली पाझर तलावाच्या मोजणी शीटनुसार, व त्यानंतर तुम्हाला आम्ही 2 लाख रुपये आमदार निधीतून आमदाराच्या स्वखर्चातून नुकसान भरपाई देऊ व जिल्हा परिषद पंचायत समितीकडूनही नुकसान भरपाई मिळवून देऊ व तुमचे रखडलेले राज्यमार्ग 145 म्हणजेच नगर भाळवणी रोड खारेकर जुने मार्गे याचेही अडकलेले बिल तुम्हाला आम्ही मिळवून देऊ अशी आम्हाला खोटे आश्वासनं देऊन आमची शेतजमिनीवरती रस्ता करून आमची फसवणूक केली. आम्ही ज्यावेळेस सर्व गोष्टींचा शहानिशा केली त्या टायमाला आम्हाला समजलं कैलास लांडे यांनी आम्हाला खोटे आश्वासन देऊन व दाते सर यांनी दोघांनी खोटे आश्वासन देऊन आम्हाला फसवणूक केली. काल व आज सकाळी मी दाते सरांच्या दोन्ही मुलांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं या संदर्भात आम्हाला कुठली माहिती नाही. आम्हाला तुम्ही अगोदर येऊन भेटायला पाहिजे होते, परंतु मी त्यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पारनेर या ठिकाणी ऑफिसलाही जाऊन आलो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला आमदार साहेब मिळून आले नाही व त्यांचा नंबर देखील आम्हाला कोणी दिला नाही. आज ज्यावेळेस मी चौकशी करून त्यांच्या मुलांचे नंबर मला मिळाले त्या टायमाला त्यांच्या मुलांना मी आज विचारलं का असा विषय झालेला आहे का माझी अशाची फसवणूक केलेली आहे, परंतु त्यांनाही देखील कुठली कल्पना नाही असं त्यांनी मला आज फोनद्वारे सांगितलं व मी शहानिशा करून तुम्हाला कॉल करतो. परंतु असे उडवडीची उत्तरं मला गेली 5-6 महिन्यापासून मिळत आहेत. या संदर्भात मी आज माझ्या कुटुंबाच्या वतीने SP साहेबाकडे तक्रार दाखल केली आहे व संबंधित व्यक्ती म्हणजे आमदार पारनेरचे विधानसभेचे आमदार दाते सर व कैलास लांडे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा दलित कुटुंबाची फसवणूक केल्या कारणाने. आज जर या गुन्ह्याची नोंद झाली नाही तर माझं सर्व कुटुंब
सर्व परिवार खारेकर जुने गट क्रमांक 33 मध्ये आत्मदहन करेल याची सर्वस्व जबाबदारी ही पोलीस प्रशासन, तेथील आमदार, पारनेरचे आमदार व कैलास लांडे यांची जाईल. जर आमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांनी स्वतःहून आत्महत्या केली त्यालाही जबाबदार कैलास लांडे व दाते सर हेच असतील. यांच्यावरतीच 302च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी एवढी मागणी मी आज पोलीस निरीक्षक साहेबांकडे केली आहे.